इचलकरंजी महापालिकेत सत्ताधारी भाजपातील आवाडे हाळवणकर गटातील सत्ता संघर्ष आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत संपुष्टात आल्याचं दिसून आलं। हाळवणकर आणि आवाडे गट एकत्र राहिल्यानं सर्वच विषय बहुमतानं मंजूर झाले। त्यामुळे हाळवणकर गटानं इचलकरंजी महापालिकेतील सत्ता संघर्षाची तलवार म्यान केल्याची चर्चा सुरू झाली आहे। 22 कोटीचं घनकचरा व्यवस्थापन अंदाजपत्रक आणि आयुक्तांकडून मिळणाऱ्या वागणुकीवरून इचलकरंजी महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये आवाडे आणि हाळवणकर असे दोन गट पडलेत। या सत्ता संघर्षावर तोडगा काढण्यासाठी नामदार चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही बाजूच्या नेत्यांची बैठक घेतली। यानंतर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी आपल्या नगरसेवकांना सबुरीचा सल्ला दिला होता। या बैठकीनंतर होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। आज सभापती सतीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर 11 विषय होते। त्यापैकी 9 विषयांवर हाळवणकर आणि आवाडे गटानं एकमत दर्शवलं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक या कॉन्क्रीट रस्ते कामाच्या ठेकेदाराला मुदतवाढ, जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया या 2 विषयांना शिवशाहू विकास आघाडीनं विरोध दर्शवला। पण सत्ताधारी भाजपच्या दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी एकत्रित येत विरोधकांचे प्रयत्न हाणून पाडले। त्यामुळे इचलकरंजी महापालिकेतील आवाडे आणि हाळवणकर गटातील संघर्ष आज संपुष्टात आल्याचं दिसून आलं। हाळवणकर गटानं अचानक सत्ता संघर्षाची तलवार का म्यान केली असावी याबाबतची खमंग चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे।